19व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात महत्त्वाच्या वास्तूंना आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे। 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला देशभरात उत्साह पाहायला मिळतोय। दिल्लीतील इंडिया गेट, संसद भवनसह जयपूर, कोलकाताचं विधान भवनही तिरंगी रोषणाईने उजळून निघालंय आणि विविध ठिकाणची दृश्य आहेत। दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालय, तिकडे इंडिया गेट, जयपूर आणि इकडे कोलकाता या सगळ्या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे। राज्यासह देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विविध वास्तू या रोषणाईने झळाळून निघाल्या। तर 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला देशभरात उत्साह पाहायला मिळतोय। नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाची जोरदार तयारी सुरू आहे। लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। यंदा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात जवळपास 25,000 जण सामील होणार आहेत। लाल किल्ल्याच्या आत आणि बाहेर अशा 426 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरातही ठिकठिकाणी तिरंगी रोषणाई पाहायला मिळते। मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानक झेंड्याच्या 3 रंगात न्हावून निघालं, तर पिंपरी सोलापूर महापालिकेवर देखील आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे। आणि मुंबईमधली ही दृश्य आहेत। सीएसएमटी स्थानकाला देखील तिरंगी रोषणाई पाहायला मिळते। तिकडे पिंपरीमध्ये देखील आणि सोलापूरमध्ये देखील या वास्तू तिरंगी रंगात न्हावून निघाल्या। तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या वायुदलातल्या जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर झालाय। वायुदलातील 36 जवानांचा शौर्य पुरस्काराने गौरव होणार आहे। विंग कमांडर अभिमन्यू सिंग यांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला, तर 4 ग्रुप कॅप्टनसह 9 जणांना वीरचक्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। यामध्ये ग्रुप कॅप्टन RS सिद्धू, मनीष अरोरा, अनिमेश पाटनी, कुणाल कालरा, विंग कमांडर जॉय चंद्रा, स्क्वॉड्रन लीडर सार्थक कुमार, सिद्धांत सिंग, रिजवान मलिक यांचा समावेश आहे। तर फ्लाइट लेफ्टनंट AS ठाकूर यांना वीरचक्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। यासोबतच वायुदलातील 26 जवानांना वीरता पुरस्कार हा देण्यात येणार आहे।